आजकालच्या पाल्यांचं हेच असते की आमची मुलगी शिकली तर प्रायव्हेट शाळेमध्ये पाहिजे, पण मात्र मिळाली सरकारी नोकरी पाहिजे. ओ बाबा, हा तुमचा जमाना थोडी आमचा जमाना आहे. पण आमच्या गाडी एकच वही भेटायची, त्या वहीमध्ये पूर्ण विषय लिहून काढायचो आम्ही. पण आताच्या पोट्याला जर मारलं ना तर आतंकच मचायचा वय शाळेमध्ये. मी काय म्हणतो, आपल्या मुलीले प्रायव्हेट शाळेत टाकायचं का? नाही सरकारी शाळेतच टाका. अरे यार, टाकतो ना प्रायव्हेट शाळेमध्ये, हाय मागला पैसा, शिकवतो मी. आपल्या मताने काही करत बसा. अरे यार, टाकतो तिला, शिकवतो ना, आपल्या कामात येणं मुलं झाल्यावर आपल्या कामात येणं, बहुत कामात येते. जा आपल्या बापाला विचारत बस. तुम्ही तर ज्या बापाला विचारतो, बाप जे म्हणणं शिकवतो. बाबा, मी काय म्हणतो, आपल्या कारगिले प्रायव्हेट शाळेत टाकू की सरकारी शाळेमध्ये टाकू? मराठी मीडियम मध्ये टाक ना. आमच्या वेळेस कुठे इंग्लिश मीडियम होतं, मराठी मध्ये टाक. ओ बाबा, हा तुमचा जमाना थोडी आमचा जमाना आहे. तेव्हा कुठं सरकारी होतं, आता पूर्ण प्रायव्हेट झालं. प्रायव्हेट आता तुम्हाला शिकवशील का? तुम्हाला शिकवशील का आता? तसं नाही बाबा, मोठी झाल्यावर आपल्याच कामात येईल. माझं नाव मोठं होईल तर तुमचं बी नाव मोठं होईल ना, लय कामात येईल. अरे लेकरा, काय इंग्लिश मीडियम ना काय प्रायव्हेट शाळा? हा शेवटी तुमची लेक मोठी झाल्यावर तुम्ही हेच म्हणणार आहे का, माया मुलीले सरकारी नोकरी लागली पाहिजे? मग का करा तुम्ही? आजकालच्या पाल्यांचं हेच असते की आमची मुलगी शिकली तर प्रायव्हेट शाळेमध्ये पाहिजे, पण मात्र मिळाली सरकारी नोकरी पाहिजे. आमचं शिक्षण झेडपी मध्ये झालं, पण झेडपीची जर मजा सांगितली ना तर ते अलगच होती. झेडपी सारखं शिक्षणच नाही बेटा कुठं. शाळा आमची असायची 10 वाजता, पण आम्ही 9 वाजताच वरांड्यात जाऊन बसायचो. मग सर यायचे, ऑफिसचं कुलूप उघडायचे. मग सरांनी कुलूप उघडला की आम्ही त्यांच्या हातातून चाबीचा गुच्छा घेऊन बाकी सर्व वर्गाचे दार उघडायचो. नंतर वर्ग साफ करायचो. वर्ग साफ केला की त्यावर चटई टाकून बसायचो. पण आताच्या तुमच्या लेकराले वेगवेगळे नोटबुक भेटते, बसायला मस्त टेबल खुर्च्या भेटते. पण आमच्या गाडी एकच वही भेटायची, त्या वहीमध्ये पूर्ण विषय लिहून काढायचो आम्ही. पाठीनं लेखन. आताच्या पोट्याला जर विचारलं ना पाठीनं लेखन म्हणजे काय, तर त्याला सरळ हे बी नाही माहिती का पाठीनं लेखन म्हणजे काय असते. आमच्या वेळेला जर साधा आम्हाला कंपास जरी मिळाला ना तर आम्हाला असं वाटत होतं आयफोन मिळाला का काय. आणि अगोदरल्या दिवशी जर आम्ही थोडस जरी उशिरा गेलो शाळेमध्ये तर मास्तर ओल्या काडीनं मारून काढायचे. पण आताच्या पोट्याला जर मारलं ना तर आतंकच मचायचा वय शाळेमध्ये. पण काय करते, आताच्या पालकाला एकच आहे की माझं पोरगं माई लेक प्रायव्हेट शाळेमध्ये शिकली पाहिजे, पण मात्र सरकारी नोकरी लागली पाहिजे. समजलो बाबा मला, पण प्रत्येकाच्या पालकांची अपेक्षाच असते ते की माझी मुलगी कुठून पण शिक्षण करो, पण समोर जाऊन तिला सरकारी नोकरीच लागली पाहिजे. समजलं ना? आता जा, आता माझ्या नातीनले त्याच्या मराठी शाळेत टाक. समजला ना? एवढं भाषण पटकीन द्यायला लागते तेव्हा काय वाटत होतं तुम्ही? ओ बाबा, पण तो तुमचा जमाना होता, हा जमाना अलग आहे ना. जा, मला नको सांगू. तुला जर स्वतःच्या समाधान करायचं तर विचारतेस काय मी मला? ज्याने टाकणं जेव्हा मोठी होईल ना तुझी माई नातीन, तेव्हा तू मंजू नको मला फक्त की सरकारी नोकरी काऊन नाही लागून राहिली म्हणून. असं नाही काही. द्या, मला नको सांगू, करत बस. बाबा गरम. ओ बाबा, टेन्शन नको घ्या, तुमच्या नातींना चांगलं शिक्षण भेटन, चांगल्याच ठिकाणी जाईल. ठीक आहे, टेन्शन नको घ्या. सांगतो तिला बी थोडस जाऊन की झालं सगळं सेटलमेंट. ठीक आहे, झालंय माझ्या मताने शेवटी. म्हणून तर म्हटलं होतं आधीच की सरकारी मध्ये टाका म्हणून. हो, तुमच्याच मनानं करा सगळं. माझ्या तर काही घेणं देणंच नाही घरात. टाकतोच शेवटी तिथे माहितो, टाकतो काय. तर काय म्हणते ते समजलं ना तुम्हाला? प्रत्येकाच्या आई वडिलांचं स्वप्न हेच असते की मी माझ्या मुलीला प्रायव्हेट शाळेमध्ये शिकवेल, पण समोर जाऊन माझ्या मुलाला किंवा मुलीला सरकारी नोकरीच लागली पाहिजे. असंच असतं, हे सत्य आहे की नाही? तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि माझी गोष्ट खोटी वाटत असेल तर कमेंट सेक्शन मध्ये ते पण लिहून सांगा. पण हे मात्र सत्य आहे, प्रायव्हेट शाळेमध्ये शिकलं तर पाहिजे, पण सरकारी नोकरी पण मिळाली पाहिजे. असंच आहे, काय करता.